तर एक क्रिएटर नितीन गडकरींच्या इथेनॉल पॉलिसीची पोलखोल करू शकतोय, पण ऑपोजिशन पार्टीज नितीन गडकरींचं नाव सुद्धा घेत नाहीयेत. आता असं का? तर सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या की भारताची सर्वात पॉल्युटेड सिटी दिल्ली नाहीये. भारताची सर्वात पॉल्युटेड सिटी आहे बर्नियाड. आता प्रश्न असा आहे की बर्नियाड भारतातील सर्वात पॉल्युटेड सिटी कसं बनलं? तर बघा, बर्नियाडमध्ये जवळपास 80 हायली पॉल्युटेड फॅक्टरीज आहेत, ज्यामध्ये सिमेंट प्लांट्स आहेत आणि इथेनॉल डिस्टिलरी सुद्धा आहेत. आज इथेनॉलला ग्रीन फ्यूल म्हणून पूर्ण देशभरात पुश केलं जात आहे. पेट्रोलमध्ये ब्लेंड करून ते ग्रीन फ्यूल म्हणून विकलं जात आहे. परंतु इथेनॉल बनवण्यासाठी बॉयलर्स वापरले जातात आणि हे बॉयलर्स कोळशावर चालतात, ज्यामुळे हेवी ब्लॅक स्मोक तयार होतो आणि प्रोसेस नंतर उरलेला वेस्ट डायरेक्ट नद्यांमध्ये सोडला जातो. म्हणजे ज्या फ्यूलला ग्रीन फ्यूल म्हणून प्रमोट केलं जात आहे त्याच्या प्रोडक्शनमुळेच पोल्युशन वाढतोय. आता कंपॅरिझन बघा, ब्राझील सारखे देशही इथेनॉल वापरतात, पण त्यांच्याकडे प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तिथली डिस्टिलरीज ॲडव्हान्स आहेत. ते लोक वेस्ट ट्रीटमेंट आणि पोल्युशन कंट्रोल दोन्हींवर प्रॉपर फोकस करतात. आता जर हा इतका मोठा इश्यू आहे तर ऑपोजिशन पार्टीज यावर बोलत का नाहीये? तर बघा, भारतामध्ये अनेक मोठे पॉलिटिशियन्स डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली शुगर मिल्स आणि इथेनॉल फॅक्टरीशी लिंक्ड आहेत. आपल्या महाराष्ट्रात एनसीपी मधील शरद पवार आणि अजित पवार यांचा शुगर इंडस्ट्रीशी स्ट्रॉंग कनेक्शन आहे. रोहित पवार बारामती ॲग्रो सारख्या कंपनीचा CEO आहे, जी शुगर आणि इथेनॉल बिझनेस ऑपरेट करते. कर्नाटकमध्येही काँग्रेस, BJP आणि JDSशी लिंक्ड लोक मेजर शुगर मिल्स कंट्रोल करतात. सिंपल भाषेत सांगायचं तर या धंद्यामध्ये फायदा फक्त नितीन गडकरीचा नाहीये, अनेक पॉलिटिशियन्सचा पण आहे.